नमस्कार मित्रांनो, मी तलाठी राजकुमार शिंदे, पोलीस भरती 2024 आणि कंबाईन 2024 ग्रुप बी आणि सी याच्याशी संबंधित बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की चालू घडामोडीचा या अप्रोचनं अभ्यास कसा करायचा. तर बघा, आपण फक्त पोलीस भरती 2024 असं नको म्हणायला किंवा कंबाईन ग्रुप बी आणि सी असं न म्हणता MPSC आणि सरळ सेवा असं म्हणू आपण. तर MPSC आणि सरळ सेवेसाठी चालू घडामोडी कोणत्या अँगलनं, कोणत्या पुस्तकातून आणि कोणत्या महिन्यापासून करायच्या याचा एक माझा ॲप्रोच मी तुम्हाला देणार आहे की माझा प्लॅन कसा होता. आणि याबद्दल एक आणखी एक गोष्ट सांगायची झाली. मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आणि माझा स्वतःचा एक अभ्यासाचा पॅटर्न होता. तर मला तो माझ्यासाठी मी अप्लाय केला, मला त्याचा रिझल्ट मिळतोय. तर तो शिकवण्याच्या ॲप्रोचनं तो तुम्हाला सांगायचा कसा यासाठी मला थोडा कन्साइज करून किंवा कमी वेळात व्हिडिओचं आपलं लिमिट असल्यामुळे कमी वेळात सांगायचा कसा, त्यामुळे तो व्हिडिओ बनवायला मला वेळ गेला. मी स्वतः जवळजवळ एप्रिल 2023 पासूनची सगळी मासिकं बघितल्यानंतर त्यामध्ये काही पॉईंट्स काढून ठेवले की जे तुम्हाला सांगता येतील किंवा कसं वाचायचं हे सांगायला मिळतील. त्या ॲप्रोचनं मला थोडा वेळ झाला. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमिटमेंट केली होती की मी तो व्हिडिओ घेऊन येतो. ॲक्च्युली तो व्हिडिओ मला लॅपटॉपवर स्क्रीनच्या समोर तुम्हाला बनवून द्यायचा होता, पण मला त्यातलं टेक्निकल एवढं जमलं नाही. त्या गोष्टी मी खूप प्रयत्न केला, मला जमलं नाही. बघू फ्युचरमध्ये शिकता येईल आपल्याला. तर त्यामुळे तो व्हिडिओ तेवढा इफेक्टिव्हली बनवता आला नाही. ठीक आहे, चालू घडामोडी सध्या तरी एकदम फोकसमध्ये पोलीस भरती 2024 आहे आणि कंबाईन ग्रुप बी आणि सी आहे. तर त्या अप्रोचने मी तुम्हाला चालू घडामोडी कशा करायच्या हे सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा बघा, माझ्याकडे एप्रिल 2023 पासून जानेवारी 2024 पर्यंतचे म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ह्या 2 महिन्याची मासिक मला पुण्यातनं अजून भेटली नाहीत. मी पाठवायला सांगितलेत, मिळतील 4-5 दिवसात. तर ती म्हणजे जानेवारीपर्यंत माझा अभ्यास याचा झाला आहे पूर्ण. 2, 3, 4, 5 4 रीडिंग झालेत जवळजवळ. तर मासिकाचे बघा, दुसरा मुद्दा आहे आपला की कोणत्या पुस्तकातून, आणि पहिला मुद्दा आहे कोणत्या महिन्यापासून. हा घेण्याच्या पाठीमागचा अँगल सांगतो. कोणत्या पुस्तकातून आपल्याकडे 2 पर्याय आहेत, एक इयर बुक आहे आणि एक मॅगझिन आहे. तर मी प्रिफर करतोय यशाची परिक्रमा सरांचं पृथ्वी अकॅडमीचं पुस्तक मी प्रिफर करतोय. आणि कोणत्या पुस्तकातून, त्यामुळे हा जर मुद्दा समजला की मी स्वतः इथून करतोय. पण इथून म्हणजे कोथून, तर बघा, प्रत्येक महिन्याचं मॅगझिन व्हिडिओ थोडा लेंदी होईल, पण डिटेल्समध्ये सांगतो. तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत चालू घडामोडीबद्दल, आणि स्वतः एखादं पुस्तक वाचत असताना श्युअरिटी कशी पाहिजे त्याबद्दलचा तुम्हाला अँगल सांगणार आहे. मग तो अँगल विचार करताना आपण कोणत्या पुस्तकातून बघा. इयरबुकचा प्रॉब्लेम काय होतो बघा. इयरबुक मी वाईट आहे असं म्हणत नाही. इयरबुकचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, इयरबुक छापलं जातं एखाद्या महिन्याच्या जानेवारी महिन्यापासून डिसेंबर महिन्यातलं करंट अफेअर्स, बरोबर आहे. आणि आपलं पेपर असतं, तर समजा आता मार्चमध्ये पेपर आहे, मार्चमध्ये पेपरला मधल्या 4 महिन्याचं परत मासिक वेगळं वाचायचं. आणि त्यामध्ये पण चालू घडामोडीचा अप्रोच कसा असतो माहिती आहे का, की शेवटच्या 5-6 महिन्यावर, त्यातल्या त्यात 3रा आणि 4था महिना म्हणजे ज्या महिन्यात एक्झाम झाली ना, तिथून पाठीमागच्या 3ऱ्या 4थ्या महिन्यातला 3रा, 4था आणि 5वा हे 3 महिने खूप फोकस असतात. तर 3 महिन्यातलंच बऱ्यापैकी मॅक्झिमम पडतंय. आणि मग उरलेल्या महिन्यातलं कधी कधी तसं 1.5 वर्ष 2 वर्ष पाठीमागे जाते, पण ते करंट अफेअर्स नसते. मग 1.5 वर्ष 2 वर्ष पाठीमागे गेलं ना की तो सिलेबस बनतो. त्यामुळं 3रा, 4था आणि 5वा महिना फोकस करता आला पाहिजे. मग मॅगझिन असलं ना प्रत्येक महिन्याचं, की आपल्याला हा अप्रोच परफेक्टली करता येतोय की 3रा, 4था आणि 5वा महिना, पाठीमागचे 6-7 महिन्यात आपण मॅगझिन वाचणारच आहे. पण जर मॅगझिन वाचत असेल तर 3रा, 4था, 5वा महिना आपल्याला फोकसली करता येतोय. इयरबुकमध्ये ती गोष्ट वेगळी काढता येत नाही. आणि इयरबुक कसं असते, जानेवारी महिन्यापासून डिसेंबर महिन्यातलं पुढच्या जानेवारी महिन्यात आपल्याला इयरबुक मिळते. मग परत त्या उरलेल्या 3 महिन्यासाठी तुम्हाला मॅगझिन वाचायला लागते. म्हणून कोणत्या पुस्तकातून, त्यासाठी तुमचा अप्रोच मंथली मासिक हाच असला पाहिजे, असा माझा अप्रोच आहे. कारण मी जवळजवळ 4-5 वर्ष झालं तेच वाचतोय आणि त्याच पद्धतीने वाचतोय. हा झाला कोणत्या पुस्तकातूनचा क्लिअर. कोणत्या महिन्यातून तोच विषय क्लिअर झाला. मग 3रा, 4था आणि 5वा महिना आपला फोकसली असला पाहिजे एक्झामचा. आणि बऱ्यापैकी ते जर सरळ सेवेला आलो तर शेवटचे 2-3 महिनेच मग फोकसली. पाठीमागं मग जसं जाईल तसं तुमचं ते त्या मासिकाला वाचनात जे वेटेज देणार आहे ते कमी 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 होत गेलं पाहिजे. सरळ सेवेचं घेतलं तर मग 2रा, 3रा आणि 4था महिना आणि 5वा लयत लय असं
ह्या दोन्ही मुद्द्यात आपला विषय क्लिअर झाला. मेन मुद्द्यावर येऊया आपण की चालू घडामोडी वाचायच्या कशा कंबाईनसाठी आणि सरळ सेवेसाठी. तर बघा सरळ सेवेचं बऱ्यापैकी वन लाईनर असते, सरळ सेवेचं बऱ्यापैकी वन लाईनर असते आणि कंबाईनचं वन लाईनर असते. कधी कधी ते मल्टी स्टेटमेंटमध्ये बनते. कधी कधी कोणता मुद्दा मल्टी स्टेटमेंटमध्ये बनतोय आणि कोणता मुद्दा वन लाईनर असतोय आणि मल्टी स्टेटमेंट बनल्यावर का मल्टी स्टेटमेंट बनला याचं रिझन बघू. मी तुम्हाला करंट अफेअर्स शिकवत नाही आहे, हा मुद्दा क्लिअर घ्या. आपणाला कसं करायचं तो अप्रोच द्यायला लागलो आहे. तुम्ही शिकवायला लागलो आहे, कोणत्या महिन्याचं मासिक घ्यायला लागलं आहे या अप्रोचने सांगत नाही. मी स्वतः पृथ्वीची परिक्रमा वाचतोय, यशाची परिक्रमा. तुम्ही दुसरं कोणतं तुम्हाला स्टँडर्ड वाटत असेल तर घेऊ शकता. माझं याच्यावर कमांड आहे, मला फॅमिलियर आहे म्हणून मी हे वाचलं. बघा आपण मी एप्रिलपासून चालू करतो किंवा जानेवारीपासून उलटं जाऊ आपण. मी जानेवारीच्या मासिकमधले तुम्हाला काय मुद्दे सांगतो की कोणत्या अप्रोचनं करायचं. बघा जानेवारीच्या मासिकामध्ये या अनुक्रमणिकेमध्ये मुद्दे आहेत जवळजवळ राजकीय आणि घटनात्मक, जागतिक घडामोडी, महाराष्ट्र, आर्थिक घडामोडी, सामाजिक घडामोडी, पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण, अंतरिक्ष, पुस्तक, पुरस्कार, क्रीडा, दिनविशेष आणि नेट प्रॅक्टिस असा हे या पुस्तकातला मुद्दा आहे. आपला स्वतःचा एक अनुक्रमणिका बनवायची डोक्यात. ती मी बनवली, माझी अनुक्रमणिका बनवली, ती तुम्हाला सांगतो. मी अनुक्रमणिका 3 मुद्द्यावर बनवले. चालू घडामोडीची अनुक्रमणिका 3 मुद्द्यावर बनवले. बघा ती कशी आहे. 3 मुद्दे कोणते आहेत माझी स्वतःची आहे ती, तुम्हाला वाटलं तर बघा. 3 मुद्द्यावर आहे. पहिला मुद्दा आहे व्यक्ती. मी एखादं मासिक घेतलं ना की त्यातले सगळे व्यक्ती शोधून काढतोय. तर व्यक्तीमध्ये पण परत सब टाईप येतोय. व्यक्तीमध्ये कसा येतोय सब टाईप बघा. एक येतोय मृत्यू, दुसरा येतोय निवड आणि तिसरा मुद्दा येतोय पुरस्कार किंवा सन्मान कोणत्याही अर्थानं. बघा मी 3 मुद्द्यापैकी हा पहिला मुद्दा जो घेतलाय ना तो व्यक्तीचा आहे. बऱ्यापैकी व्यक्तीवरच पूर्ण प्रश्न फिरतोय. म्हणजे इतिहास जसं व्यक्तीवर फिरतोय ना तसा करंट अफेअर्स सुद्धा व्यक्तीवर फिरतोय. असा आपण पहिला मुद्दा जास्त वेटेजचा देऊ. मृत्यूमध्ये बघा जे मृत्यूमध्ये व्यक्ती मरण पावलेले असतात ना ते सगळे प्रसिद्ध व्यक्ती असतात. जसे की लता दिदी होत्या तर त्यांच्याबद्दल प्रश्न पडला. मग त्यालाच कंबाईनसाठी पॅरलल होताना कसा झाला तो कंबाईनसाठी मल्टी स्टेटमेंटमध्ये आला. मग त्यांच्यासोबतच आशाताईंचं पण स्टेटमेंट आलं किंवा आणखी त्यांच्या पुरस्काराबद्दल स्टेटमेंट आलं. तर ह्या पहिल्या मुद्द्यात तसं म्हणजे सरळ सेवेला आला तर फक्त मृत्यूबद्दल विचारला जाईल किंवा त्यांचा एखादा प्रसिद्ध पहिला पिक्चर किंवा पहिलं त्यांचं प्रसिद्ध गाणं याच्याशी संबंधित तो प्रश्न होत गेला. निवडशी संबंधित कसा आला तर IMFचे अध्यक्ष म्हणा किंवा CBIचे अध्यक्ष म्हणा किंवा वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणा, वित्त आयोग याच्याशी संबंधित जे निवड आहे तर त्याच्याशी संबंधित तो निवडचा व्यक्तीचा पॅरल जातो. ही स्वतःची अनुक्रमणिका डोक्यात असली पाहिजे. पुस्तक समोर आलं ना की आपण या आपल्या अनुक्रमणिकेनुसार जायचं, त्या अनुक्रमणिकेनुसार पुस्तकात दिलेल्या अनुक्रमणिकेनुसार जायचं नाही इंडेक्सनुसार. त्यानंतर पुढचा मुद्दा आला पुरस्कारमध्ये बघा. पुरस्कारमध्ये महाराष्ट्राशी संबंधित फोकस कुठून होतोय. पहिल्यांदा आपण महाराष्ट्र बघू. बघा ज्ञानपीठ जर पुरस्कार दिला तर तो मराठी किंवा देशातला जो कोण असेल त्याच्यावर फोकस असेल. मराठी व्यक्तीनं दिलेलाच विचारतील किंवा मग देशातला जर हिंदीशी संबंधित कन्नड हे दिला तर बऱ्यापैकी विचारला जात नाही तसा. ठीक आहे. ज्ञानपीठ त्यानंतर आपले जे साहित्य अकादमी पुरस्कार आहेत. साहित्य अकादमी बऱ्याच वेळ विचारले आणि साहित्य अकादमी हा फोकसली मराठी आणि कोकणीशी संबंधितच आपल्याला विचारला आहे. मराठी आणि कोकणीशी संबंधित. त्यानंतर तिसरा मुद्दा मग पद्मशी संबंधित. पद्म गेले तर पद्म पण MH महाराष्ट्र रिलेशन लावायचं सोबतच प्रसिद्ध खेळाचं रिलेशन लावायचं. पद्म गेलो आणि चौथा मुद्दा मग आपले मोठे जे इंटरनॅशनल नोबेलचे आहेत म्हणा किंवा मॅन बुकर हे या पॅरलल जाते. आणि परत मग पुरस्काराशी संबंधित आणखी कुठं जातोय विषय खेळाशी. खेळ मग खेळात कधी मग तो जर क्वेश्चन असा स्प्लिट झाला तर तो कसा होईल. तो याचा पडला होता बघा, रोहित शर्मांचा प्रश्न पडला होता एकदा, तर तसा तो मग स्प्लिट होतोय क्वेश्चन. तर
आपली अनुक्रमणिका याच्यानुसार असली पाहिजे, व्यक्तीला फोकस केली. त्यानंतर मग पुढं जातं. पुढं कुठं व्यक्ती झाल्यानंतर आपल्याकडे दुसरा मुद्दा आहे माझ्याकडचा, की पर्यावरण हा एक शब्द दिला आहे मी त्याला. पर्यावरण याचा अर्थ एन्व्हायरमेंट या अर्थानं मी इथं घेतला नाही, माझा स्वतःचा अर्थ बनवला आहे त्याला मी पर्यावरणाचा. तर तो अर्थ काय आहे सांगतो तुम्हाला. हा दुसरा पर्यावरण मी या अर्थानं घेतला आहे की वातावरण किंवा क्लायमेट म्हणतोय आपण. असे काही प्रश्न असतात की जे क्लायमेट बनवतात. बघा असे काही प्रश्न असतात जे क्लायमेट वातावरण बनवतात. म्हणजे बघा आपला CAAचा प्रश्न आहे, हा CAA विषय आहे. या विषयाने क्लायमेट बनवलंय देशात आपल्या किंवा राज्यात, एक क्लायमेट वातावरण बनलंय. तर असे काही पर्यावरण प्रश्न असतात, क्लायमेट बनतंय त्या प्रश्नानं, तो म्हणा. किंवा घटनादुरुस्ती, नवीन झालेल्या घटनादुरुस्ती संबंधित घेतलं तर आपलं महिला विधेयक आहे. महिला आरक्षणचं विधेयक जे आहे त्या विधेयकाने क्लायमेट बनवलं. तर असे पर्यावरण बनवणारे महत्त्वाचे मुद्दे असतात. तो मुद्दा बघितला की आपल्या लक्षात येतं यार, म्हणजे असं काहीतरी अफाट झालंय, काहीतरी मोठं झालंय. तो बघितल्या लक्षात आलं पाहिजे. आणि ही अनुक्रमणिका जर आपल्या डोक्यात असली ना की आपण त्या अनुक्रमणिकेनुसार ओळीनं वाचत जात नाही. आणि मग इथं फायदा काय होतो माहिती आहे का आपला, बऱ्यापैकी गोष्टी आपल्या आपोआप स्किप होतात, बऱ्यापैकी कमी होतात. मग आपल्याला वाचनाला दीड 2 आता 1 महिन्याचं मासिक वाचायचं तर मला सुरुवातीला 2 दिवस लागायचे. आता ते मासिक 1.5-2 तासावर आलं आणि रिव्हिजन त्याचं 10-15 मिनिटावर आलं. म्हणजे पानं पलटत गेलो तर रिव्हिजन होतं. आता शिकवताना तुमच्या लक्षात येईल की आपण कसं करणार आहे. तर असं एक क्लायमेट बनतंय. हा झाला पर्यावरणाशी संबंधित. आणि मग तिसरा जो मुद्दा आहे तो रिअल पर्यावरणाचा आहे आपल्या, रिअल एन्व्हायरमेंट रिलेटेड. हा पर्यावरण हा कुठल्या अर्थाने घेतला की आपण एक भव्य दिव्य किंवा या अर्थानं घेतलंय, असं काहीतरी युनिक झालंय आणि त्याचं वातावरण बनलंय असं देशात. जसं की 370 कलमाबद्दल बनलं होतं, किंवा आता CAA बद्दल, महिला विधेयकाबद्दल, असं एक भव्य दिव्य. तर त्या अर्थानं घ्यायचं. म्हणजे करंट अफेअर्स वाचताना किंवा बघा आपली नजर कशी असली पाहिजे की तुम्हाला माहीत आहे का, आपल्याला जे युनिक वाटतंय ना एखादी गोष्ट, म्हणजे काहीतरी वेगळं झालं यार, असं एक युनिक. म्हणजे आपण मराठीत म्हणतो माहिती आहे खोपचा, व्यंग असलं ना की दिसून येतोय पटकन. तसं ते व्यंग शोधायचा प्रयत्न करायचा पुस्तकात. जर तुम्ही ओळीनं अनुक्रमणिका दिली आहे म्हणून जर अनुक्रमणिका वाचत असाल ना तर त्यात मजा येत नाही. तर तो हा मुद्दा झाला. आता पर्यावरणाशी संबंधित बघा, तो मासा विचारला होता, महाशीर मासा एकदा विचारला होता, माहिती आहे का तुम्हाला. मासा विचारला होता. तर त्या अर्थानं म्हणा. किंवा एकदा एक प्रश्न आला होता आपल्या याचा प्लास्टिक बंदीशी संबंधित म्हणा. किंवा हरिसाल गावाबद्दल एक प्रश्न आला होता. पहिलं तर माझ्या लक्षात नाही ते गाव हरिसाल कशासाठी संबंधित आहे, पण ते हरिसाल गावाबद्दल डिजिटल गाव, पहिलं डिजिटल गाव असं काहीतरी होतं, तो विषय होता. तर असे जे काही रिअल पर्यावरणाशी संबंधित, आता हरिसाल हा मुद्दा तसा या पर्यावरणात जातोय बरं का. तर मध्ये कोल्हापूरला एक महिलाशी संबंधित एका ग्रामपंचायतीने ठराव घेतला, तर तो पण मुद्दा या वरच्या पर्यावरणात जातोय. आणि मग या मासा किंवा पर्यावरणाशी रिलेटेड ते ग्रेटा थंडनबर्ग काय तर तिचं एक नाव आलेलं, तो एक मुद्दा होता, ते या पर्यावरणात. असा 3 मुद्द्यात तुमचा करंट अफेअर्स फिरला पाहिजे, स्वतःची इंडेक्स तयार असली पाहिजे. आता ही करायची कशी याचा आपण ॲप्रोच बघू. 3 मुद्द्यात तुम्हाला समजलं की आपली स्वतःची 3 मुद्द्याची अनुक्रमणिका आहे करंट अफेअरची, चालू घडामोडीची. बरं, हे तुम्हाला सांगत असताना मी स्वतः अप्लाय करतोय म्हणून सांगितलं तुम्हाला. काही जणांना हे सुटेबल होत नसेल आणि ओळीनं वाचायची सवय असेल, बिंदास्त वाचा. मी माझा ॲप्रोच सांगितला. मी पहिल्यांदा जानेवारीचं मासिक घेतोय आणि जानेवारीच्या मासिकापासून आपण मी सांगितलेल्या त्या मुद्द्यावर आपण स्टार्ट करू. बघा आता मला इथं पेज नंबर 10वर डिरेक्टली एक मुद्दा सापडला. 5 राज्याचे नवे मुख्यमंत्री. तो कुठला आला, माझ्या दुसऱ्या पर्यावरणात आला. काहीतरी युनिक आहे. युनिक काय माहीत आहे का, आता युनिक सांगतो तुम्हाला. माझा वाचनाचा ॲप्रोच डिरेक्टली पेज नंबर 11, 5 राज्याचे नवे मुख्यमंत्री या पेजवर गेला. तिथं मोहन यादव मध्य प्रदेशचे 19वे मुख्यमंत्री, त्या गोळीला मी अंडरलाईन केली. व्यक्तीमध्ये गेला तो माझा पहिला मुद्दा, जो व्यक्तीचा आहे आणि निवड आहे, व्यक्ती आणि निवड, त्या टायटलमध्ये मी त्याला अंडरलाईन केली. मोहन यादव 19वे मुख्यमंत्री. आता त्यांना शपथ कोणी दिली हा काळाच्या ओघात वाचनाच्या पुढे तुम्हाला येतच जाईल.
3 वेळा निवडून आले, ते पर्यटन विकास महामंडळ अध्यक्ष होते. हे मुद्दे आहेतच, पण त्यांच्यासाठी युनिक काय गोष्ट आहे बघा. परत आपण आलो खोपच्यावर, तर युनिक काय गोष्ट आहे, त्यांना तलवार चालवण्याचं कौशल्य आहे. हा मुद्दा आयोगाला का आवडणार नाही सांगा बघू. तलवार चालवण्याचं कौशल्य हा मुद्दा आयोगाला आवडणार आणि आयोग तो घेणार. पुढं भजनलाल शर्मा, राजस्थानचे 14वे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. त्यांच्याबद्दल बघा, ते पहिल्यांदाच प्रथम आमदार वाढदिवसाच्या दिवशीच मुख्यमंत्री. तर त्यांच्यासाठी मी अंडरलाईन का केली, तर ते वाढदिवसाच्या दिवशीच मुख्यमंत्री झाले बघा, म्हणून त्यांच्यासाठी तो निवड महत्त्वाची झाली. त्यानंतर विष्णुदेव साय छत्तीसगडचे 4थे मुख्यमंत्री आहेत, पण तेवढं मला ते इम्पॉर्टंट वाटलं नाही, म्हणून तो मुद्दा मी स्किप केला. कारण त्यांच्यात महत्त्वाचं असं काहीच नाही. सलग 4 टर्म खासदार कॉमन गोष्ट आहे, असू शकतात. केंद्रात राज्यमंत्री असू शकतात, ग्रामपंचायत सदस्य ते मुख्यमंत्री, ठीक आहे, इट्स ओके, एवढं काही युनिक गोष्ट नाही. त्यामुळे त्या गोष्टीला मी फोकस नाही केला. ती दाखवायसाठी खास अंडरलाईन केली की हे सगळं आपल्याला महत्त्वाचं वाटतंय, पण ते परीक्षेत तेवढं महत्त्वाचं नसतंय. आपलं नशीब कधी कधी जर फिक्का असलं तर मग ते पडू शकतो, पण अशा गोष्टी नशिबावर सोडून द्यायच्या. रेवंत रेड्डी तेलंगणाचे 2रे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल पण एवढं काय विशेष नाही आहे, त्यामुळे तो पण मुद्दा मला महत्त्वाचा नाही वाटला. बघा, मिझोरामचे 6वे मुख्यमंत्री लाल दुहोमा, मिझोरामचे 6वे मुख्यमंत्री. त्यांच्याबद्दल एक गोष्ट महत्त्वाची काय वाटली माहीत आहे का, त्यांच्याबद्दल महत्त्वाची वाटली की ते मिझोरामच्या मुख्यमंत्र्याचे पहिले मुख्य सहाय्यक सचिव म्हणून होते, मुख्य सहाय्यक म्हणून होते. आणि त्यांनी 1977मध्ये UPSC उत्तीर्ण केलेली, 1977च्या UPSCच्या बॅचचे आहेत ते. तो एक मुद्दा महत्त्वाचा वाटला. आणि दुसरा, पक्षांतर विरोधी जो आपला कायदा आहे, त्या कायद्यात निष्कासित होणारे, निलंबित होणारे ते पहिले खासदार आहेत, तो मुद्दा महत्त्वाचा वाटला. म्हणून ह्या व्यक्ती निवडमध्ये एवढ्याच ओळी महत्त्वाच्या वाटल्या, बाकी यात काही महत्त्वाचं नाही. पुढे डिरेक्टली गेलो व्यक्तीमध्येच. पुढचा मुद्दा आहे न्यायमूर्ती M. फातिमा बीवी. त्यांच्याबद्दल महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण त्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. पुढं अव्वल येणाऱ्या आणि सुवर्णपदक मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत, तिथं अंडरलाईन केली. त्यानंतर बघा, त्या केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या, तिथं अंडरलाईन केली. कोणत्याही आशियाई देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश आहेत त्या, त्यामुळे तिथं महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पहिल्या महिला सदस्य आहेत, म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर पुढं तामिळनाडूच्या पहिल्या महिला, तामिळनाडूच्या त्या राज्यपाल होत्या आणि पहिल्या महिला राज्यपाल होत्या, म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. आणि अशा पद्धतीनं न्यायमूर्ती फातिमा बीबी इम्पॉर्टंट आहेत. काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्यातल्या, आणि कोणत्या ॲप्रोचनं मी त्याला अंडरलाईन केली ते बघा. हे सगळं रिवाईज करायला फक्त 15 मिनिट, म्हणजे प्रॉपर हे सगळं रिवाईज करायला 15 मिनिट लागतात. त्यानंतर पुढं या ओळीवर कुठंच काय महत्त्वाचं नाही आहे. एक लाईन मला फक्त महत्त्वाची वाटली की ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये रीज नावाचा शब्द आहे, तो वर्ड ऑफ द इयर ठरला. आणि केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये हॅल्युसिनेट नावाचा वर्ड आहे, तो वर्ड ऑफ द तो इयर ठरला त्यांच्यानुसार. तर तो हॅल्युसिनेट आहे, तो कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. आणि रीज आहे तो ॲट्रॅक्टिव्हनेस याच्याशी संबंधित आहे. असा तो मी माझ्या त्या नॉलेजसाठी ठेवला होता, पण तेवढा हा इम्पॉर्टंट मला वाटला नाही. त्याच्यानंतर पुढं बघा, पुढे एक मुद्दा आहे, मी का वाचायचा नाही यासाठी तो सांगितला आहे तुम्हाला. थायलंडच्या कॅबिनेटची विवाह समानता विधेयकाला मंजुरी. बघा, हे विवाह समानता, LGBTQशी संबंधित राईट्स याच्याबद्दल आता बराच अवेअरनेस आणि बरेच कायदे बऱ्याच देशांनी बरेच नियम बनवलेत. त्यामुळे तो एवढा कॉमन मुद्दा झाला आहे की त्यामुळं इथं हा पहिलाच देश नाही आहे, म्हणून हा तेवढा महत्त्वाचा मुद्दा घेतला नाही. त्यांच्याबद्दल आपल्या MPSCमध्ये सुद्धा जागा दिल्या, त्यामुळं तो आता एकदम म्हणजे एक ज्वलंत मुद्दा जरी असला तरी तो सगळ्यांनी तो उचलून घेतलेला आहे. त्यामुळं तो करंट अफेअर्सला घेतील असं नाही आहे, म्हणून तो मी विषय घेतला नाही. पुढं अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॅव्हियर मिले विजयी. आता हा अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या ह्याच्यात ती विजयी झाली, तिथं आपल्या आयोगाला काही घेणं देणं नाही. आपला आयोग एवढ्या कोपऱ्यात जाऊन तिचं विचारावं असं काही एवढं युनिकनेस त्यात नाही आहे. त्यामुळे ह्या मुद्द्याला हातच न लावलेला पहिलीच नजर गेली पाहिजे की हा मुद्दा आपल्यासाठी तेवढा महत्त्वाचा नाही. पुढं बघा,
वासंतिक क्रांती म्हणून एक आहे, स्प्रिंग रिव्हॉल्युशन. ती खूप सत्तापालटाचा अरब कंट्रीतला जुना विषय आहे. ती 1991च्या काहीतरी दरम्यान तिथं तो 2011पर्यंत चाललेला खूप मोठा विषय. त्यामुळं ती ओळ ही तेवढी महत्त्वाची नाही. फक्त वासंतिक क्रांती हा मराठीतला शब्द आहे त्याला, त्या स्प्रिंग रिव्हॉल्युशनला. याच्यासाठी मी पर्सनली एक असावं म्हणून लक्षात ठेवलं. फक्त करंट अफेअर्सला कधीच विचारणार नाही ते. पुढं व्यक्तीमध्ये आणखी एक मुद्दा आला बघा. गिरीशचंद्र मुर्मू यांची युएनच्या, युनायटेड नेशनच्या पॅनल ऑफ द एक्सटर्नल ऑडिटर्स याच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. महत्त्वाचा आहे मुद्दा. व्यक्तीमध्ये पण महत्त्वाचा आहे. कॅग आपली महत्त्वाची संस्था आहे, घटनात्मक संस्था आहे, तर त्यामुळं तोही विषय महत्त्वाचा आहे. आणि ते 14वे कॅग आहेत आपले. त्यानंतर UN पॅनल ऑफ द एक्सटर्नल ऑडिटर्स म्हणून त्यांची निवड झाली, म्हणून तेवढाच मुद्दा महत्त्वाचा आहे. बस एवढीच अंडरलाईन केली. पुढं गेलो, काय विचारलं आहे, राहणीमानाच्या गुणवत्तेत हैदराबादनंतर पुणे, हैदराबाद 1 नंबर आणि पुणे 2 नंबर असं मर्सर या संस्थेनं म्हणलं आहे. आता हिनी देताना त्या क्रमाने दिले. आपण लक्षात ठेवताना मी काय म्हणलं, हैदराबाद 1 नंबर, पुणे 2 नंबर मर्सर संस्थेनं सांगितले आणि राहणीमानाची गुणवत्ता सांगितली. बस याच्या पुढं तुम्हाला खाली काय जास्त उतरत बसण्यात काय गरज नाही. त्याच्यावर प्रश्न आला होता पाठीमागं कुठंतरी एकदा. आणि दुसरा विषय काय, देशात जगात कोण आहे, तर व्हिएन्ना आहे ऑस्ट्रियाची, ऑस्ट्रियामधलं. पुढच्या याच्यावर काय आहे, हां, जो युनेस्कोचा अमूर्त सांस्कृतिक वारसा नावाची जी एक लिस्ट आहे, त्यामध्ये आपल्या गुजरातच्या गरबा या नृत्याला त्यांनी त्यात हे दिले, 15वा स्थान दिले. भारतातला 15वा सांस्कृतिक घटक झाला जो, त्याला त्या युनेस्कोच्या यादीत स्थान दिले. म्हणून तेवढीच ओळ महत्त्वाची. पहिलं आहे त्या लिस्टमधलं पहिलं रामलीला 2008ला, ते लक्षात ठेवलं. त्यानंतर 2016ला योग अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये 2016 साली जागा दिली. योग खूप गाजलेला विषय आहे, युनिक विषय आहे. आपल्या मुद्दा नंबर 2 आणि 3 मध्ये पण येतोय, म्हणून त्या ओळीला अंडरलाईन केली. आणि कुंभमेळा हा सुद्धा एक नावाजलेला विषय आहे, 2017ला त्यालाही स्थान दिलं, म्हणून तिथं अंडरलाईन केली. बघा पुढच्या पेजवर काहीच नाही. मग त्याच्या पुढच्या पेजवरही काही नाही. हां, मोहम्मद मुइझ्झू मालदीवचे राष्ट्राध्यक्षपदी, ते त्यावेळी महत्त्वाचे नव्हते, आत्ता महत्त्वाचे आहेत. मालदीवचे राष्ट्रपती, नवनिर्वाचित राष्ट्रपती ज्यांच्यासोबत आपला वाद झाला, तर ते 8वे राष्ट्रपती आहेत. एवढाच त्यांच्यातला मुद्दा आहे. आणि त्या शपथविधीला त्यांच्या केंद्रीय मंत्री किरण रिजिजू उपस्थित होते. ही मला ओळ एक महत्त्वाची वाटली, म्हणून मी तेवढ्याच ओळीला अंडरलाईन केलं. त्यानंतर बघा पुढं, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायमूर्तीचं निधन झालं. आता बघा कंबाईनसाठी कसा प्रश्न असू शकतो. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायमूर्तीचं निधन झालं. हा तसा आपल्यासाठी काहीच महत्त्वाचा नाही, पण जर कंबाईनसाठी ग्रुप बी आणि सीला किंवा राज्यसेवेला सुद्धा प्रश्न जर पडलाच करंट अफेअरचा, न्यायमूर्ती फातिमा बीबी यांच्यावर जर पडला की पहिल्या महिला न्यायाधीश, तर पॅरलल एक दुसरं स्टेटमेंट म्हणून या महिला विचारू शकतात. दुसरं स्टेटमेंट म्हणून जर तो 1 लायनरमध्ये पडला तर तो न्यायमूर्ती फातिमा बीबी यांच्यावरच पडेल. पण जर समजा मल्टी स्टेटमेंटमध्ये तो प्रश्न गेला तर तो प्रश्न अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायमूर्ती सँड्रा डे ओ'कॉनर यांच्यावर जाऊ शकतो. बस ह्याच्यापेक्षा तिथं काहीही या पेजवर महत्त्वाचं नाही. मी मासिक कसं संपवलं, रिव्हिजन किती 15 मिनिटावर आलं ते दाखवायला लागलं आहे छोट्याशा व्हिडिओमधून. त्यानंतर हां, राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल नावाची एक महाराष्ट्रात आपल्या योजना काढली. तर ती कोणत्या राज्यात, या टायटलमध्येच विचारलं जाऊ शकतं की राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला. तर तो बऱ्यापैकी कोणत्या राज्यात असा विषय असतो ना, तर तो महाराष्ट्राचा संदर्भ घेऊनच बनवलेला असतो. महाराष्ट्राचा संदर्भ घेऊन म्हणजे त्याचं पण वेटेज कसं ठरवायचं बघा, की त्याची डेप्थ किती आहे. जर हाय लेवलचा एकदम एन्व्हायरमेंटल हे विषय असेल तर मग सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश असं होऊ शकतं. पण अशा एक मीडियम लेवलचा जो विषय असतोय इकॉनॉमिक्सशी संबंधित, तर तिथं महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू असं एक स्वतःचं लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे. इकॉनॉमिक्सशी संबंधित विषय आहे ना, तर ते अपवादात्मक परिस्थिती असू शकतं, पण एक नॉर्मल रेंजला आयोगाच्या सोबत जर तुम्ही विचार करणार असाल तर कसं असते माहीत आहे का, प्रश्न काढणारे आयोगातले व्यक्ती म्हणजे जे
प्रश्न काढणारे व्यक्ती असतात ना, ते असं नाही समजायचं आपण की खूप आपल्याला फसवण्यासाठी किंवा आपल्याला आपले मार्क्स कमी आहेत म्हणून असा अप्रोच त्यांनी ठेवलेला नसतो. एक नॉर्मल लेवलला ती सुद्धा लोक विचार करत असतात. फक्त ती लोक या विषयातलं तज्ज्ञ असतात आणि आपणाला त्या विषयातले तज्ज्ञांनी प्रश्न काढलेत, हा अप्रोच आपला स्वतःचा असला पाहिजे. करंट अफेअर्स वाचताना किंवा त्या मुद्द्यावर लक्ष देताना आपण असं नाही विचार करायचा की बाबा त्यांनी आपल्याला फसवायसाठी प्रश्न टाकला आहे किंवा आपले मार्क्स जावेत म्हणून किंवा मेरिट कमी लागावं किंवा मेरिट जास्त लागावं, असा अप्रोच त्यांचा नसते. ती लोक या विषयातला तज्ज्ञ असतात आणि त्यांनी शांत डोक्याने विचार करून प्रश्न काढला असते. आपण शांत डोक्यानं वाचताना शांत डोक्यानंच लक्षात ठेवायचं की असा याचा अप्रोच असला पाहिजे. बघा पुढं सेम तसाच मुद्दा आहे. पिंक रिक्षा कोणत्या राज्यात, त्याचं पण रिलेशन आपल्या महाराष्ट्रातच येतं आहे. पिंक रिक्षा महिलाशी संबंधित आहे. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि ठाणे या ठिकाणी पिंक रिक्षा हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यानंतर न्यायमूर्ती फातिमा बीबी यांच्याबद्दल थोडं पुढं वाढवून दिलेलं आहे, पण ते आपल्याला काय महत्त्वाचं नाही आहे. आर्थिकशी संबंधित आहे. डिजिटल जाहिरात धोरण 2023, डिजिटल जाहिरात धोरण 2023. तर त्याच्याबद्दल तो OTT प्लॅटफॉर्म हे याच्यावर जे जाहिरात आहे त्याच्या संबंधित आहे विषय. तो फक्त कोणत्या वर्षी या टायटलमध्ये इकॉनॉमिक्समध्ये आला तर आला, नाहीतर नाही. सरळ सेवेला असे अवघड प्रश्न पडत नसतात, त्यामुळे करायची काही गरज नाही. पुढे गेलो. कवच अपग्रेड होणार उद्देश, रेल्वे सुरक्षा वाढवण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्र्याच्या कवच या स्वदेशी टक्करविरोधी प्रणालीचं 5G टेक्नॉलॉजी आधारित अपग्रेडेशन केलं. हा प्रश्न 5G टेक्नॉलॉजी आधारित हे असा विचारत नसतात. कवच नावाचं तंत्रज्ञान कोणत्या विषयाशी संबंधित आहे, रेल्वेचे टक्करविरोधी संरक्षण. बस एवढ्या एका ओळीत हा MPSCसाठी पण महत्त्वाचा आहे, सरळ सेवेसाठी पण महत्त्वाचा आहे. हा मीडियम लेवलचा एक विषय आहे. मीडियम लेवलचा एवढ्यासाठी झाला कारण हा खूप 2-3 वर्ष 4 वर्षापासून चर्चेत आहे म्हणून तो मीडियम लेवलचा झाला. जर हा लेटेस्ट विषय असता, कारण आता जे सगळं जनरेशन आहे ते टेक्नॉलॉजी बेस आहे, पाठीमागचं टेक्नॉलॉजी सुरुवात होती त्यामुळे त्यावेळी तो एकदम हाय लेवलचा प्रश्न होता. आता तो मीडियम झाला, आणखी 4 वर्षांना हा कॉमन होऊन जाईल. असं बघा इथं पण काय नाही. ऐरावत नावाचं क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म नीती आयोगानं केला. महत्त्वाचा विषय आहे टेक्नॉलॉजीला. त्याच्या पुढं मेन्सच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे. ऐरावत नावाचं एक त्याचा लॉंग फॉर्मसुद्धा विचारला जाऊ शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च ॲनालिटिक्स अँड नॉलेज ॲसिम्युलेशन प्लॅटफॉर्म असा आहे. नीती आयोगानं काढला आहे म्हणून महत्त्वाचा आहे. यांनी देताना तो इकॉनॉमिक्समध्ये दिला आहे, आर्थिक मुद्द्यात दिला आहे. तो आपला विज्ञान आणि तंत्रज्ञान या मुद्द्यात सुद्धा ग्राह्य धरला जाऊ शकतो. SBIचा सदीचे दूत MS धोनी. बेंगळूर येथे वर्तुळाकार रेल्वे, पूर्ण बेंगळूर शहराला वर्तुळाकार रेल्वे, तेवढ्या एका ओळीतच तो विषय आहे. ग्रामपंचायत बँकिंग, आमा बँक नावाचं टायटल आहे. आर्थिकमध्ये विचारलं जाऊ शकतं, कारण आर्थिकमध्ये 2 वेळा एक प्रश्न आला होता. एक आला होता काहीतरी मुस्लिम बँकेशी संबंधित किंवा महिला बँकेशी संबंधित असा काहीतरी एक प्रश्न आला होता. त्यामुळं तो मला तशा रिलेटेड मला एक प्रश्न वाटला की आमा बँकिंग नावाचा एक मुद्दा आहे. ओडिसामध्ये ग्रामपंचायत बँकिंग अशी कन्सेप्ट आहे ती आर्थिक समावेशनसाठी. आणि आर्थिक समावेशन हा राज्यसेवेतला आणि कंबाईनमधला आर्थिक समावेशन हा सिलॅबसचा भाग आहे, म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा असू शकतो. त्यानंतर पुढं आर्थिक वर्ष 2023-24साठी सरासरी सकल मासिक GST संकलन 1.66 लाख कोटी रुपये, म्हणजे मागील वर्षाच्या 11% वाढ, असा टायटल आर्थिकमध्ये. जर खूप अवघड इकॉनॉमिकचा प्रश्नपत्रिका पडली तर ही एक ओळ मला महत्त्वाची वाटली, जानेवारीच्या मासिकातली म्हणून केली. त्यानंतर पुढं काय आहे, RBIची UPI मर्यादा 5 लाख, फेडरल बँक ऑफ द इयर 2023 महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर पुढं बँक ऑफ इंडियाकडून नारीशक्ती बचत खाते महत्त्वाचा मुद्दा आहे. दिल्ली मेट्रो अनुदानित अन्नधान्य स्टोअर्स दिल्ली मेट्रोवर चालवणार आहेत, महत्त्वाचा मुद्दा आहे. वेड इन इंडिया, बघा PM साहेबांनी पाठीमागच्या वेळी एक मुद्दा सांगितला होता की जसं जे आपण पर्यटकांना भारतात बोलवतोय तर त्यांनी सांगितलं होतं की भारतात येऊन लग्न करा, भारतीय संस्कृतीनुसार भारतीय पद्धतीनुसार. उत्तराखंडमध्ये एका लग्नाला
तिथं तो एक हब चालू केला, वेड इन इंडिया. तर तो मुद्दा आहे कशाशी संबंधित आहे माहिती आहे आपल्याला, त्या नावावरूनच अर्थ काढता येते. सामाजिकमध्ये काय महत्त्वाचा मुद्दा मला यात वाटला नाही. एक आहे नमो ड्रोन दीदी, महिला बचत गटांना शेतकऱ्यांना भाड्यानं ड्रोन सेवा देण्यासाठी नमो ड्रोन दीदी नावाचा एक प्रोजेक्ट चालू केला. तो शब्द मागं पुढं करून प्रश्न पडू शकतो, कंबाईनला पण सरळ सेवेला पण. ज्ञान नावाचा 4था टप्पा सुरू झाला, ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडमिक नेटवर्क ज्ञान. तो राज्यसेवा मेनचा मुद्दा आहे, त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही. NCRBचा रिपोर्ट आहे, तो पण तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही. त्यानंतर तेलंगणातील केंद्रीय आदिवासी, हे महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. तेलंगणात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन होणार आहे, तो महत्त्वाचा मुद्दा आहे. मेरी गाव मेरी धरोहर, सर्व गावांचा नकाशा तयार करण्यासाठीचं दस्तऐवजीकरण आणि मॅपिंग, तो पण तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही. मीरा चळवळ, तो पण नाही महत्त्वाचा. पर्यावरणामध्ये इमिशन गॅप रिपोर्ट 2023 आहे, पण तो राज्यसेवेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. घोळ माशाला गुजरातचा राज्य माशाचा दर्जा. घोळ नावाचा मासा आहे, त्याला गुजरातचा राज्य माशाचा दर्जा मिळाला आणि आपल्या पापलेटला महाराष्ट्र राज्याचा राज्य माशाचा दर्जा मिळाला. तर हे 2 मुद्दे चर्चेतले आहेत, महत्त्वाचे आहेत, विचारू शकतात. पापलेट किंवा सरंगा पण म्हणतात त्याला आपल्यातल्या. मिचांग चक्रीवादळ येऊ शकतं, फक्त आंध्र प्रदेश आणि बंगालचा उपसागर एवढ्याच ओळीने लक्षात ठेवायचं आहे. UNFCCCचा COP28 झाली दुबईला, COP28 दुबईला झाली. सरळ सेवेला गेले तर फक्त तेवढंच विचारलं जाईल, आणि जर कंबाईनला किंवा राज्यसेवेला आले तर मग त्याच्यात पुढं आणखी डीपमध्ये करार कोणते झाले, काय विषय झाला, हा विचारू शकतात. IUCNची रेड लिस्ट राज्यसेवेसाठी महत्त्वाची आहे. ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स, तो राज्यसेवेसाठीच महत्त्वाचा आहे. वन्यजीव अभयारण्याशी संबंधित प्रश्न आहेत. आणि अशा पद्धतीनं जानेवारीचं मासिक संपलं. म्हणजे तुम्हाला मी लाईव्हमध्ये सुद्धा आहेत पुढं मॅन बुकर, हे 2-3 मुद्दे आहेत. मॅन बुकरचा एक मुद्दा यात, त्यानंतर सांस्कृतिक पुरस्कार एक 2 मुद्दे आहेत. इंदिरा गांधी पुरस्कार, टाईम पर्सन ऑफ द इयर टेलर स्विफ्ट, तो पण महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि क्रीडामध्ये टेनिस हॉल ऑफ फेम विजय अमृतराज आणि लिएंडर पेस या दोघांना मिळालं, आणि पहिले आशियाई पुरुष आहेत ते दोघंजण, तो पण महत्त्वाचा आहे. फॉर्म्युला 1 मॅक्स वर्स्टॅपेन महत्त्वाचा आहे. रोहित शर्मा 50 षटकार मारणारा पहिला फलंदाज, 7 विकेट घेणारा शमी एकदिवसीय क्रिकेटमध्ये, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ऋतुराज गायकवाड T20मध्ये 4000 धावा करणारा सर्वात जलद, तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अशा पद्धतीने जानेवारीचं मासिक संपलं. बघा, ही एवढा सगळा मोठा व्हिडिओ बनवताना मला तुम्हाला तीच गोष्ट सांगायची होती की मी लाईव्हमध्ये तुम्हाला एक जानेवारीचं मासिक वाचून दाखवलं लाईव्हमध्ये. आता मी त्याला अंडरलाईन केली होती, माझं रिव्हिजन ते 15 मिनटावर 10 मिनटावर आलं. असं 4, 5, 6, 7, 8 रीडिंग होऊ शकतात. कमी मटेरियलमध्ये जास्तीत जास्त जेवढं रीडिंग कराल तुम्ही, जेवढं जास्तीत जास्त तेवढं परफेक्शन येत जातं आणि परिपूर्णतेचा फील येत जातो. तर बघा मित्रांनो, करंट अफेअर्स करत असताना, चालू घडामोडी करत असताना स्वतःचा इंडेक्स असला पाहिजे, हा पहिला मुद्दा. मॅगझिन वाचा, मॅगझिनवरून जावा, हा मुद्दा मी तुम्हाला सांगितला माझ्या पद्धतीनं. आणि तिसरा मुद्दा सांगितला की थोडं वाचा, परफेक्ट वाचा. पूर्ण मासिक सगळं अंगावर घेतलं की तारखा, व्यक्ती, निवड, पुरस्कार, आकडेवारी एवढं सगळं लक्षात राहत नसतं. आपला स्वतःची एक माणसाची स्वतःची एक कपॅसिटी असते, त्या कपॅसिटीच्या पुढं जाऊन आपण करू शकत नसतोय. उगाच सगळे आकडेवारी, सगळी पुस्तकं, या पुस्तकातनं पण त्या पुस्तकातनं पण एवढं सगळं करू नका. आणि दुसरा मुद्दा की स्वतःच्या एका निर्णयावर या की आपणाला काय वाचायचं आहे आणि कुठं वाचायचं आहे. त्यानंतर मित्रानं, बाजूच्यानं, पोस्ट होल्डरनं कोणी काही जरी सांगितलं तरी जोपर्यंत आपण आपला स्वतःचा निर्णय खोटा ठरत नाही तोपर्यंत त्याचा निर्णय ऐकू नका. स्वतःचा निर्णय मी सांगितलं तरी, म्हणजे मी सांगायला लागलो आहे आणि तुम्हाला जर स्वतः एक कन्फर्मेशन आलं आहे तर माझं नका ऐकू, तुमच्या कन्फर्मेशनवर ठाम राहा. पुस्तक वाचत असताना कोणतंही पुस्तक, कोणत्याही विषयाचं पुस्तक घ्या, तो स्वतःचा ॲप्रोच असला पाहिजे की बाबा आपण ज्या कन्क्लुजनवर आलो आहे ते कन्क्लुजन आपलं परफेक्ट आहे, फायनल आहे, आपल्यासाठी सुटेबल आहे. करंट अफेअर्सबद्दल कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की मी जे सांगितले मुद्दे ते आणखी दुसऱ्या अँगलनं किंवा तुम्हाला यात काय अवघड वाटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगाच. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तिथंसुद्धा तुम्ही, मी डिस्क्रिप्शनमध्ये ते टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आहे, तिथं या विषयावर चर्चा करा. पोलीस भरतीशी संबंधित करंट अफेअरचे जर महिन्यानुसार जर आणखी काय डिटेल्स
तुम्हाला शेअर करायच्या झाल्या तर मी करलच. आतापासून आपले रेग्युलर व्हिडिओ यायला चालू होतील. सिलेबस रिलेटेडसुद्धा घ्यायचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्या व्हिडिओला एवढे सगळे तुम्ही सपोर्ट करताय त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ थोडा लांबला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमची माफी मागतो. धन्यवाद.